हॅलो गाईज, आज आपण मटकीची भाजी बनवणार आहोत. हे बघा, मटकी आणि त्याच्यामध्ये मी बटाटा घेतला आहे. थोडंसं बटाटा टाकणार आहोत. तर चला आता आपण स्टार्ट करूया. ऑइल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत. चला आता आपण थोडंसं राई टाकणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण कांदा टाकणार आहोत. कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं चॉप्स करून टॅमॅटो टाकणार आहोत. बघा, आता कांदा आणि टॅमॅटो आहे ना, ते फ्राय होत आहे. त्यामध्ये आपण थोडंसं हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकणार आहोत. थोडंसं गरम मसाला, थोडं धनिया पावडर, हे सगळं टाकणार आहोत त्यामध्ये. आणि आता आपण किचन किंग मसाला, मी किचन किंग मसालाच यूज करते, गरम मसाला नाही यूज करत. तर किचन किंग मसाला थोडंसं टाकलं. तर चला आता आपण ही जी मटकी आहे मोड आलेली, तुम्ही जर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली ना, तर मटकीला मोड आहेत ना, खूप छान येतात. लगेच रात्री बांधल्यावरती सकाळी मोड येतात मटकीला. मी दररोज कुकरला लावते, पण आज मी कढईमध्ये बनवली आहे. थोडंसं आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत, चिमूटभर. थोडं मी त्याच्यामध्ये, हे बघा, मी ग्राइंडर केलं आहे ओलं खोबरं त्याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत. काही लोक वाटण पण टाकतात. तर थोडंसं आपलं ओलं खोबरं टाकलेलं आहे मी यामध्ये. ओलं खोबरं टाकल्यानंतर गाईस, तुम्ही ना थोडंसं ना तांदळाचं पीठ आहे ना, थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं. जशी जी मटकीची भाजी असते ना, तर ती खूप छान लागते. म्हणजे आपण एखाद वेळी कधी वाटण नाही टाकलं ना, तर मटकीची भाजी खूप मस्त होते, थोडीशी जाड होते जरा. आता आपण थोडं किंचित तांदळाचं पीठ टाकायचं. तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून पण तुम्ही टाकू शकता. त्यामुळे थोडंसं ती भाजी आहे ना जाड होते, म्हणजे वाटण नसेल तरी पण जाड होऊन जाते. आणि ह्याच्यामध्ये आता पाणी टाकलं आहे आणि कमी गॅस करून आपण आता ती भाजी आहे ती ठेवणार आहोत. थोडं साखर पण टाकली आपण त्याच्यामध्ये, फक्त मीठ टाकायचं बाकी आहे. तर आता आपण मीठ टाकणार आहोत. तर आता आपण थोडंसं सॉल्ट टाकणार आहोत. थोडंच टाकलं सॉल्ट, कारण ते आपण थोडंसं पाणी तिचं आटवणार आहोत. तर चला, आता आपली भाजी थोड्या वेळात रेडी होऊन जाईल. आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि मंद गॅस करून ठेवलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. नवीन असाल फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या ज्या रेसिपी असतील त्या तुम्हाला फर्स्ट दिसतील. आणि तुम्ही कशा पद्धतीने मटकीची भाजी बनवता ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. प्रत्येकजण, काही लोक वाटण पण टाकतात. मी आता वाटण वगैरे नाही टाकलेलं आहे, फक्त ओलं खोबरं आणि थोडं वरून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, अशी मी केली आहे. ओके, बाय बाय.